आज आपल्या समाजात असं बोललं जातं, की स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. स्त्री पुरुष समान मानले जाते. पण असे कुठे आहे का? हा एक प्रश्नच आहे. स्त्री कितीही शिकली असली, कितीही मोठ्या नोकरीवर असली, तरी तिला चूल आणि मूल सुटलं नाही. नेहमी स्त्रीला दुय्यम दर्जा दिला जातो. तिला किती लेडीज फर्स्ट म्हणलं तरी. जेव्हा मुलगी लहान असते, तेव्हा आई-बाबा जे बोलतात तेच तिला करावे लागते. आई-बाबा नेहमी चांगलाच विचार करतात. त्यानंतर जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते, तेव्हा काय सगळ्यांचेच बंधनं. असं नाही की सगळे तसेच असतात. पण स्त्रीला नेहमीच दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार चालावे लागते. तिला असे स्वतःचे अस्तित्व जगायला मिळते का? जी स्त्री घरी राहून संपूर्ण संसार सांभाळते, चार भिंतीच्या आत राहून सगळ्यांची काळजी घेते, त्या स्त्रीला कितपत महत्त्व मिळते? दिवस सुरू होताच तिची धावपळ सुरू होते. नवऱ्याला हे हवं, मुलांना ते हवं, सासू-सासऱ्यांना हे आवडतं. हे सगळं बघता बघता ती स्वतःला काय आवडतं हेच विसरून जाते. 24 तास ऑन ड्युटीवरती असते. पण तरीसुद्धा तिला विचारलं जातं, "घरात बसून तुला काय काम आहे?" पण तिला हे विचारलं जात नाही, की "तू दिवसभर काम करून दमली असशील. काही खाल्लं तरी आहेस का? आराम कर." असे म्हणणारे क्वचितच असतात. नाहीतर बऱ्याच वेळा तिला असंही बोललं जातं, की "तुला काही कमी पडतंय का? 4 भांडे घासायला सुद्धा रडतेस. काय काम करतेस दिवसभर? आम्ही काम करून येतो, 4 पैसे कमवून घर चालवतो. तू काय करतेस घरात बसून? एवढं पण नाही करता येत का?" अशा बऱ्याच गोष्टी जी घरी असते, कमवत नाही, तिला नेहमी बोललं जातं. असं का? ती जी दिवसभर घरात सगळ्यांसाठी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं काम काही संपत नाही, तरीही तिला का बोललं जातं? ती माणूस नाही का? तिला स्वतःची आवड-निवड जपण्याचा अधिकार नाही का? का ती स्वतःच्या मर्जीने काही करू शकत नाही? ₹1 जरी खर्च करायचा असला, तरी तिला विचारावे लागते. असं का? कारण ती संपूर्ण दिवसभर घरी असते म्हणून? ती बाहेर जाऊन पैसे कमवत नाही म्हणून? की घर सांभाळता-सांभाळता स्वतःच्या पायावर उभे राहायचे विसरते म्हणून? स्वतःची स्वप्ने विसरून सगळ्यांची स्वप्ने कशी पूर्ण होणार त्यासाठी काम केले पाहिजे याचा विचार करते म्हणून का? तिला विचारले जाते, "तू कुठं काय करतेस? तुला काय कळतं हे? हे कितपत योग्य आहे?" बऱ्याच वेळा बोललं जातं, की बायकांचा गुडघ्यात मेंदू असतो. खरंच तसं असतं का? आणि असतं तर तिने किचनमध्ये जेवणात नवीन प्रयोग केले नसते. प्रत्येकाला आठवड्याची सुट्टी असते. पण तिला असते का हो सुट्टी? उलट सुट्टीच्या दिवशी तिला जरा जास्तीचीच कामं असतात. कारण सुट्टी म्हटलं की प्रत्येकाचा आरामाचा दिवस आणि तिचा फुल डे, कामाचा दिवस. तिला कोणी सांगतं का, की आज तू पण आमच्यासोबत सुट्टी घे? 100 मधल्या 10 घरातच असं काहीतरी होत असेल, की तिला समजून घेतलं जात असेल. बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी तिने कोणाशी बोलायचं नाही. काय करायला पाहिजे अशा गोष्टीसुद्धा दुसरेच ठरवतात. 4 भिंतीच्या आत ती दिवसभर घरी असते. का तिला समजून घेतलं जात नाही? कोणत्या भाजीत काय घातलं तर ती स्वादिष्ट होईल, काय प्रयोग केला तर पदार्थ चांगला होईल, असे अनेक प्रयोग ती करत असते. याला तुम्ही काय म्हणाल? संपूर्ण घर ती सांभाळते. कुठली वस्तू कुठे ठेवली आहे हे तिला अचूक माहिती असतं. मग तिचा गुडघ्यात मेंदू कसा हेच समजत नाही. जेव्हा तिचीच मुले मोठी होतात आणि त्यावेळी ती आपल्या मुलांना काही सांगायला जाते, तिला बोललं जातं की तुला काय कळतं? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लिहिल्या तेवढ्या कमीच आहेत. स्त्रीला तिचे असे आयुष्य नाही का? तिला तिची स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार नाही का? ही एक सत्य परिस्थिती आहे. सगळ्यांची काळजी घेता घेता ती स्वतःची काळजी घ्यायचीच विसरून जाते. कितीही केलं तरी ती कुठे काय करते? तिच्यासुद्धा काही आशा, आकांक्षा असतील. स्त्रीचे काम स्त्रीनेच केले पाहिजे अशी समजूत समाजात आहे. हे बरोबर आहे का? केव्हा सगळ्यांना समजणार स्त्री म्हणजे काम करण्याचं फक्त साधन नाही. तिच्यासुद्धा मनाचा केव्हा तरी विचार करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.